गेले 25-30 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव राखलेलं आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. यामागचं कारण एकच आहे, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, केवळ कुंडली मांडून किंवा भाग्य सांगून नशीब बदलतं असं ते कधीच म्हणत नाहीत. कर्म करा तरच नशीब बदलेल हा ठाम विश्वास त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अपॉइंटमेंट शिवाय न भेटणारे, एक एक महिना अपॉइंटमेंट पुढे असणारे आपल्या पुण्याचे हे ज्योतिषाचार्य आदिनाथ साळवी सर. साड्या आणि दागिन्यांप्रमाणेच ज्योतिषशास्त्राची जाहिरात सुद्धा संपूर्ण पानभर असू शकते याचं एकमेव उदाहरण म्हणजे आदिनाथ साळवी सर. अनेक वर्तमानपत्रांमधून तुम्ही त्यांची पानभर जाहिरात पाहिली असेल. यासाठी येणारा खर्च आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. म्हणजे ही देऊन त्यांनी हे सिद्ध केलंय की या शास्त्राला सुद्धा तेवढीच किंमत आहे. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ विविध क्षेत्रातील राजकारणी, कलाकार, खेळाडू, तुम्हा आम्हासारखे सगळे सामान्य नागरिक या सगळ्यांनाच त्यांनी आयुष्याची योग्य दिशा दाखवण्याचं काम केलंय. ज्योतिष म्हणजे केवळ कुंडली किंवा पत्रिका आणि मारलेल्या आडव्या उभ्या रेषा नाही, तर योग्य शास्त्रांचा आधार घेऊन केलेला एक अभ्यासपूर्ण उहापोह आहे. हे त्यांनी कायम सिद्ध केलंय आणि म्हणूनच त्यांनी सांगितलेलं किंवा त्यांनी दिलेले मार्ग आहेत, त्यांनी दाखवलेली दिशा आहे, यावरून वाटचाल करणारे जसे चांदरे सर म्हणाले, अनेक जण त्यांच्यासारखे आपल्याला भेटतील की ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश प्राप्त केलंय. वाणीबरोबरच लेखणीवरती सुद्धा हुकूमत गाजवत ब्रह्मलिखित नावाचं मासिक, वैवाहिक सौख्य आणि समस्या, विधिलिखित सहस्त्रावली, गंमत ग्रहांची ही पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. एक उत्तम संपादक, प्रकाशक आणि लेखक म्हणूनही ते आपल्याला परिचित आहेत. जोडीला समाजकार्य केलेलं आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं, मोफत करिअर मार्गदर्शन या सगळ्यामध्येच आदिनाथ साळवी सरांचा कायमच सहभाग आहे. धर्मासोबतच सत्कर्म, समाजकार्य, शास्त्रोक्त भविष्य या सगळ्यांमुळेच शाहू मोडक पुरस्कार, समाजभूषण, देवमाणूस पुरस्कार असे पुरस्कारही त्यांच्या खात्यात जमा आहेत. त्यांच्या यशाचं रहस्य त्यांच्या शब्दात सांगायचं तर निश्चित ध्येय, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि निस्सीम ईश्वर भक्तीनं भाग्याला दान, धर्म, सत्काराची जोड दिल्यास जगातली कोणतीच शक्ती आपल्याला निश्चित ध्येयापासून दूर ठेवू शकत नाही असं ते नेहमीच सांगतात. आदिनाथ साळवी सरांचा हा अल्प परिचय. आणि मला आणखीन जास्त विशेष कुतूहल यासाठी आहे की वैवाहिक समस्या किंवा आजकालच्या तरुण तरुणींना भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जोडीदार शोधणं, आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार आपल्याला मिळणं, यासाठी त्यांना चिंता असते. आणि यासाठी सरांकडे अनेक जण येत असतात. आणि घरातच एक ॲडव्होकेट असल्यामुळे इकडे कुंडली पण मांडलेली आहे आणि इकडे योग्य कायदेशीर सल्ले पण मिळणार आहेत अशी खात्री बहुतेक या जोडप्यांना मिळते. त्यामुळे तुमच्या घरातही असं वातावरण या बाबतीतलं कसं आहे हेही सांगा. याचबरोबर आज आपले मार्गदर्शन शब्दही आम्हाला ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये आज सोन्याचा दिस अमृते पाहिला. आजच्या या कार्यक्रमाला साक्षात गंगापुत्र भीष्माचार्य या व्यासपीठावर उपस्थित आहेत. महाभारतामध्ये सर्वात पुण्यवान पात्र जर कोण असेल तर ते भीष्माचार्य होते, ज्यांनी आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त पुण्य केलेलं आहे. ते पात्र म्हणजे भीष्माचार्य. भीष्माचार्य म्हटलं की त्यांची प्रतिज्ञा आपल्याला डोळ्यासमोर येते. आणि आज आपल्याला लाभलेले उद्घाटक मुखर्जी यांनीही आपल्या आयुष्यामध्ये ती प्रतिज्ञा पार केलेली आहे. ते स्वतःही अविवाहित आहेत. भीष्माचार्यांची जी प्रतिज्ञा आहे ते स्वतः भीष्म स्वरूपातच जगलेले आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कोण असावे या संबंधी ज्यावेळी मी विचार करत होतो त्यावेळेला बोले तैसा झाले त्याची वंदावी पाहुले, आणि दिलेल्या शब्दाला जागणारा राम
आईच्या शब्दाला जागणारा राम आणि महाभारतामध्ये आपली प्रतिज्ञा पार करणारा भीष्म, याशिवाय तिसरं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्यांनी जीवनामध्ये अति सर्वस्व त्याग केलेला आहे असं पात्र महाभारतातलं म्हणजे भीष्माचार्य आहे. आणि आज ते आपल्याला इथे लाभलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले माझे मित्र सुनीलजी चांदेरे, त्यांनी त्यांचा अनुभव मागाशी सांगितलेला आहे. माझे त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहे. माझे अतिशय प्रिय मित्र ज्यांनी माझा अति गौरव आणि अति प्रशंसा केलेली आहे, माझे जिव्हाळ्याचे मित्र. मी मागच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटलेलं होतं की दत्तप्रसाद चव्हाण म्हणजे माझी जान आहे. खरोखर महाराष्ट्राच्या ज्योतिष विश्वातील माझे सर्वात प्रिय मित्र जर कोण असेल तर ते दत्तप्रसादजी आहेत. माझ्या फॅमिली बरोबर मी त्यांना समजतो. आणि भृगुसंहितेमध्येही एक उल्लेख आलेला होता की मी कोणतीही गोष्ट भृगुसंहितेमध्ये विचारल्याशिवाय करत नाही. तर हा माणूस कैसा आहे. आज सुबह खुदा से मेरी बात हुई, अच्छा दोस्त दिया क्या किस्मत सवाई. खुदा ने जवाब दिया उसमें मेरी ही परछाई छाई. माझे मित्र दत्तप्रसादजी चव्हाण, आपल्या मैत्रीला कोणाची दृष्ट लागू नये असे. माझे सासरे, आता गंमत पहा, मागच्या वर्षी 7 मार्च 2024 रोजी आपण आणि सास म्हणजे बुध म्हणजे ज्योतिषी, आपण ज्योतिषशास्त्रात बुधाला ज्योतिषाची उपमा देतो. तर माझे सासरे वर्षी आपण वाल मंजूळ सरांना अध्यक्ष केलं होतं. 12 वर्षापूर्वी पुण्यामध्ये मी SP कॉलेजच्या ग्राउंडवरती फार मोठा नेत्रदान सोहळा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला 50,000 लोक होती आणि प्रियंका चोपडा, युवराज सिंग त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळेलाही आपण वाल मंजूळ सरांना ब्रह्मलिखित भूषण पुरस्कार जाहीर केला होता. मात्र ते अमेरिकेला असल्यामुळे त्या कार्यक्रमाला ते येऊ शकले नाहीत आणि आजच्या कार्यक्रमालाही ते येऊ शकले नाहीत. हीच नियती असते. नियतीने प्रत्येक क्षणाची निर्मिती केलेली असते. आजच्या कार्यक्रमाला काल ऐनवेळी आपण शशिकांत वामनराव पवार यांचा अध्यक्ष म्हणून नियोजन केलं. हे नियतीने ठरवलेलं असतं. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरती माझी सौभाग्यवती वैशाली आदिनाथ साळवी ऍडव्होकेट आहेत आणि आपण सर्व नामवंत ज्योतिर्विद. मागच्या लाईन मध्ये मला अनेक नामवंत ज्योतिर्विद दिसत आहेत. आमचे प्रिय मित्र ज्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे ते मागून सुरुवात करतो मुद्दाम, कारण पुढे तर आपले सगळ्यांचं लक्ष असतंच, पण सगळ्यांकडे माझं लक्ष आहे हे मला याच्यातून सूचित करायचं आहे. सगळ्यांकडे लक्ष आहे. तर सगळे मागेही बसलेले आणि पुढेही बसलेले सगळेच मान्यवर आहेत. हा पुरस्कार सोहळा आयोजित करताना माझं उद्दिष्टच मुळात असं होतं की मला शून्यातून विश्व निर्माण केलेलं, मला भिकाऱ्याचा धनवान बनवण्याचं कार्य जर कोणी केलं तर ते ज्योतिषशास्त्राने केलेलं. ज्या वेळेला माझ्या खिशात 1 रुपयाही नव्हता त्यावेळेला काय व्यवसाय करावा या विवंचनेत असताना मी ज्योतिषशास्त्राची निवड केली. तो माझा योग्य निर्णय होता हे आज आपण म्हणू शकता. ज्योतिषशास्त्राने मला इतकी मोठी प्रतिष्ठा दिली, नावलौकिक दिलं, पैसा दिला. तर जी गोष्ट मला ज्योतिषशास्त्राने दिली तीच गोष्ट परत ज्योतिषशास्त्राकडे द्यावी. आणि ज्या ज्योतिर्विदाने आयुष्यभर निरपेक्ष भावनेने ज्योतिषशास्त्राची सेवा केलेली आहे त्या हयात असलेल्या आणि हयात नसलेल्या सर्वांचा यथोचित गौरव या व्यासपीठावरून माझ्या वाढदिवशी व्हावा ही इच्छा मागच्या वर्षी मी माझ्या मनात बोलता बोलता भाषणात, मी कोणतीही गोष्ट भाषण करताना ठरवत नाही, भाषण करतानाच काय बोलायचं याचा विचार करतो आणि त्या क्षणालाच बोलायला पाहिजे की नाही हे समोरच्याचे चेहरे बघून बोलत असतो. मागच्या वर्षी 7 मार्चला बोलताना मी ठरवलं होतं, सहज बोलून गेलो होतो की मी ज्योतिषांचा सत्कार करेल, मात्र ते ज्योतिषी कोण, पुरस्कार कोणाला द्यायचं ही नावं मी सांगेल त्या व्यक्तीला पुरस्कार द्यायचा. यावेळेला आपण मी दिली की ज्योतिष महर्षी पुरस्कार जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ज्योतिषांनी स्वतःला पुरस्कार मिळावा म्हणून माझ्याकडे ऍप्लिकेशन केले, भेटले, कोणी पैसे देण्याचा प्रयत्न केला, अनेक माध्यमातून त्यांनी मला अप्रोच करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांची नावं बाद करून मी
7 मरणोत्तर पुरस्कार जे आज हयातच नाही. यातलं ज्यांनी मला जवळून पाहिलेले, माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे, ते आदरणीय मदा भट सर. कोणत्याही कार्यक्रमात ते भेटले तर मला कडकडून मिठी मारायचे आणि म्हणायचे, ना आदिनाथा तुझ्यावर नवनाथाची कृपा आहे. मी त्यांना आज त्यांच्या स्मृतींना वंदन करतो. दुसरं नाव श्री श्री भट सर. हेही पुण्यात आले की मला भेटायला पुण्यामध्ये यायचे. शाहूरावजी मोडक यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती प्रतिभा शाहूराव मोडक यांना आपण आजचा पुरस्कार देतोय. त्यांनी मला त्यांच्या संस्थेचा शाहू मोडक प्रतिष्ठानचा पहिला पुरस्कार दिला. मला ज्योतिष शास्त्रात मिळालेला पहिला पुरस्कार जर कोणता असेल तर तो शाहू मोडकांच्या नावाने मिळालेला आहे. आणि यावेळी विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार जाहीर झालेला पहिली महिला जर कोण असेल महाराष्ट्रातली तर ती श्रीमती प्रतिभाताई शाहूराव. त्यांच्या ज्योतिष ग्रंथांनी आताची ज्योतिष पिढी निर्माण झालेली आहे. ते आदरणीय वदा भट सर यांना आपण यावेळेचा ज्योतिष महर्षी पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी पाठीवरती शिकून अनेक महिलांना, अनेक ज्योतिषांना तयार केलं. असे श्रीकृष्ण अनंत जकातदार यांचा आपण यथोचित गौरव करण्याचे योग दिलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रांकित मासिक 50 वर्ष फायदा तोट्याचा विचार न करता, कधी कधी मी स्वतः 15 वर्ष ब्रह्मलिखित मासिक चालवलेलं आहे. मासिक चालवताना काय होतं, पाण्यामध्ये मासा निद्रा घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. दुरून सांगणं खूप सोपं आहे, अधिवेशन घ्या म्हणणं खूप सोपं आहे, मासिक चालवा म्हणणं खूप सोपं आहे, कार्यक्रम घ्या म्हणणं खूप सोपं आहे. परंतु तो कार्यक्रम करताना किंवा ते अंक चालवताना किंवा कोणतीही गोष्ट करताना ते प्रत्यक्ष केल्यानंतर कळतं की अरे इथे खास खळगे किती आहेत. तर ग्रांकित मासिक ज्यांनी 50 वर्ष फायद्या तोट्याचा विचार न करता चालवलेला आहे, आणि असं ज्योतिषातलं एकही अधिवेशन नाही की जिथे चंद्रकांत दादा शेवाळे नाही, असं अधिवेशन महाराष्ट्रात 50 वर्षात झालेलं नाही. त्यांचा आपण ज्योतिष महर्षी पुरस्काराने गौरव करतो. आज मी सगळ्यांचीच नावं घेत नाही, मात्र ज्यांचे सगळ्यात नाव घेतलंच पाहिजे असं माझे मित्र दत्तप्रसादजी चव्हाण यांचे वडील जयसिंगराव चव्हाण हे ब्रह्मलिखितला लेख लिहायचे, आणि त्यांचं हस्ताक्षर आणि संशोधनात्मक लेखन मला इतकं भावलं की अरे या माणसाला भेटावं कधीतरी असं मला फार वाटायचं. पण त्यांच्या हयातीत मला भेटण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्यांनी मला भेटण्यासाठी एक चांगला मित्र पाठवून दिला. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. तर हा सोहळा आयोजित करण्यामागे माझा हेतू एवढाच आहे. मी कोणताही कार्यक्रम आयोजित करताना पैशाचा विचार करत नाही, बजेट घेऊन काम करत नाही. काम करत जातो. ज्याप्रमाणे आपण निघतो प्रवासाला आणि माणसं भेटत जातात आणि मग काफिला तयार होतो, तसंच हा कार्यक्रम आयोजित करताना किंवा कोणताही कार्यक्रम आयोजित करताना मी बजेट घेऊन कधी काम करत कोटीतलं काम आहे. मात्र मला यातलं आत्मिक समाधान असं आहे की ही शक्ती आज मला जी प्राप्त झालेली आहे खर्च करण्याची, की 30 वर्षापूर्वी मला खायला वडापाव खाऊ शकतो, ते फक्त आणि फक्त ज्योतिष शास्त्रामुळे. जय ज्योतिष, जय हिंद, जय महाराष्ट्र. अशी साथ, असंच प्रेम आणि अशीच कृपा हयात असलेल्या आणि हयात नसलेल्या सर्व ज्योतिर्विदांची आज या पुढे आणि यानंतरही मला मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय.